रविवार जरी असला तरी पण बायकांना किचनपासून काही सुटका नाही. रविवारचं तर बघितलं तर जास्तीचीच कामं असतात. कारण घरातले सगळे लेट उठतात, त्याच्यामुळे लेट नाश्ता आणि बरीच काही. आता त्यातमध्ये नॉन-व्हेज आणि नॉन-व्हेज रविवारी सगळ्यांच्या घरामध्ये बनतंच. तर सकाळी जाऊन आले मार्केटला नॉन-व्हेजसाठी म्हणजे माशांसाठी. मासे का फ्रेश मिळाले नाही, परत आले. येताना मग चिकन घेऊन आले. ते चिकन स्वच्छ धुतले, त्याला आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरची पेस्ट लावून ठेवले आणि हळद, मीठ आणि घरचा गरम मसाला आणि लाल तिखट लावून 10 मिनिटं बाजूला ठेवले. मला इकडे साधं आणि सोपंच करायचं होतं कारण जास्तीचे मसाले न घालता. आता एका कढईमध्ये तेल टाकून घेतले, त्याच्यात बारीक चिरलेला कांदा टाकून चांगलं परतून घ्यायचं आणि मॅरिनेशन केलेलं चिकन टाकून तेल सुटीस्तोपर्यंत चिकनला चांगलं परतून घ्यायचं. आता चिकनवरती ताट ठेवून त्याच्यावरती 1 ग्लास पाणी टाकून वाफेवरती चिकन शिजून घ्यायचं पाणी न टाकता आणि मध्ये-मध्ये चेक करत राहायचं, नाहीतर चिकन तळाला लागतंय. आता मी कांदा आणि खोबरं तेलामध्ये चांगलं भाजून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून, पाणी टाकून चांगलं असं गंधसारखं मसाला वाटून घ्यायचा. आता चिकन आपलं शिजत आलं की नाही, त्याच्यामध्ये वाटलेला मसाला टाकून घेतले आणि अर्धा टोमॅटो चिरून तो सुद्धा टाकून घेतले आणि किती जाड पाहिजे, किती पातळ पाहिजे त्याप्रमाणे मी ग्रेव्ही तयार करून घेतले. ओली कोथिंबीर टाकून चांगलं चिकन शिजून घेतले.